महाराष्ट्र सरकार म्हणून पहिल्या 100 दिवसामध्ये आपलं सरकार, आपलं राज्य हे एकमेव असं राज्य आहे ज्यांनी स्वतःची जहाज बांधणी, जहाज तोडणे आणि जहाज दुरुस्तीची स्वतंत्र अशी पॉलिसी आणलेली आहे, धोरण आणलेलं आहे. असं कुठल्याच दुसऱ्या राज्यांनी केलेलं नाही आणि ते पण आपण पहिल्या 100 दिवसामध्ये आणतोय. ते देवगड असो, रत्नागिरी असो, खालती रायगड असो, म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड यात आणि पालघरपर्यंत या सगळ्या किनारपट्टीवर आता येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला शिप बिल्डिंगचे असंख्य प्रकल्प तुम्हाला येत असताना दिसतील. या 40,000 नोकऱ्या स्थानिकांना मिळावा यासाठी आपलं विजन काय असतं? ज्या खात्याचा मंत्री नितेश राणे तिथे बाहेरच्या लोकांचा विषय येत नाही. आतापर्यंत आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे लाभ घेत होतो. आज आता राज्य सरकार म्हणून आपल्या राज्याची पहिली मच्छीमारांसाठी योजना ही मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आहे. आणि ज्या अर्थ खात्याचे मंत्री आता देवेंद्रजी आहेत, मग आमचा हेडमास्टरच एवढा अर्थ खात्यामध्ये कडक असल्यामुळे आम्हाला डिसेंबरपर्यंत ते पैसे खर्च करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून जोडण्याची आमची पूर्ण तयारी आता सुरू आहे. DPR आमच्याकडे आलेला आहे. 2028 पर्यंत आम्ही आमचे पहिले 3 रूट आम्ही चालू करणार आहोत. सिंधुदुर्गचा विकास हा आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. लाल मातीचे रस्ते ते कॉन्क्रीटच्या रस्त्यापर्यंत प्रवास सिंधुदुर्गाने केलेला आहे. आता आमचे पर्यटक जेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये आले गायत्रीजी, तर काउंटरवर उभं राहून रूम किती मोठा हे विचारत नाही, हॉटेलमध्ये नेटवर्क आहे काय विचारतात. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यासाठी आम्ही आमची पावलं उचलायला तयार केली आहेत. BSNL असो किंवा जिओ सारख्या कंपन्या असो, त्यांच्याबरोबर आपण संवाद साधतोय. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये पर्यटन जिल्हा असल्यामुळे सिंधुदुर्ग निश्चित पद्धतीने अजून सुधारेल असा मी विश्वास तुमच्या निमित्ताने देऊ शकतो. रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे चाकरमानी जे आमच्यात मुंबईमध्ये आजूबाजूला राहतात त्यांना आम्हाला परत आता गावी घेऊन जायचं आहे आणि त्यांनाही गावाकडे जायचं आहे. त्यांनाही आता काय मुंबई आवडते असं काय राहिलेलं नाही. आणि कारण का मुंबईमध्ये राहणं असं त्यांना गावापेक्षा आता काय आवडत नाही. तसं जेव्हा आम्हाला आता मेच्या सुट्टीमध्ये भेटतात तेव्हा मुंबईला पोटभर शिवाय घालतात. आणि म्हणून रोजगाराची संधी जेव्हा आमच्या कोकणामध्ये तयार होईल तर मला विश्वास आहे रिव्हर्स मायग्रेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. सो नितेशजी राणे जसं आपल्या सर्वांना माहीत आहेत, महाराष्ट्र शासनाचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री आहेत आणि सागरी आणि बंदर पायाभूत सुविधांच्या विकासाची त्यांची दूरदृष्टी आहे. सो एक प्रमुख राजकीय नेते हे आहेत, आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि त्यांच्या निर्णायक नेतृत्वासाठी आणि परिणाम केंद्रित दृष्टिकोनासाठी खरंच ओळखले जाणारे आहेत. आणि बंदराची जी कार्यक्षमता आहे, जे आपण काही वेळेला इतक्या सहज ज्या गोष्टी असतात आपल्या समोर आपण त्या दुर्लक्षित करतो आणि आपल्याला वाटते त्याच्यात काही स्कोप नसतो, पण या बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे आणि सागरी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची जी स्पर्धात्मकता वाढवणे आहे, या उद्देशाने त्यांचे अनेक उपक्रम जे आहेत ते आघाडीवर आहेत. आणि आज आपल्यामध्ये हा जो दुवा साधण्यासाठी गायत्री देखील स्टेजवर आलेली आहे आणि मी काही फार वेळ घेणार नाहीये. सर्वांच्या परिचयाची गायत्री श्री गोंदेकर या दैनिक मुंबई तरुण भारतमध्ये पायाभूत सुविधा विषयक अनेक विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. आणि राज्याच्या बदलत्या विकासाचा वेध घेत ते रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधा, ग्रामीण परिवर्तन आणि लोकजीवनाशी निगडित अशा अनेक विकास कथा त्यांनी आपल्यासमोर आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडलेल्या आहेत. आज आपण सरांशी संवाद साधणार आहोत आणि त्यामधील जे पोटेन्शियल फक्त आपण नाही पाहणार आहोत, पण ते कार्यान्वित करण्यासाठी काय धोरणं असतील ही पाहू. आत्ताच कालच नितीशजींचे खूप छान त्यांचं वक्तव्य जे झालं आणि पुढे आपल्याकडे म्हणजे सिंधुदुर्गातून काही आपण उपक्रम साधू शकतो याचाही विचार त्यांनी मांडलेला आहे. पण त्याविषयी सखोल आपण गायत्री आणि सरांकडनं ऐकूया. थँक्यू सो मच. थँक्यू रुचिता मॅडम. नितेशजी, सर्वप्रथम तुमचं आमच्या या MGX 2035 या मंचावर खूप खूप स्वागत. तुम्ही आम्हाला वेळ दिलात. उपस्थितांचं देखील मी स्वागत करते आणि आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. नितेशजी, आपलं सरकार 1.5 वर्षाचा कालावधी साधारण आता पूर्ण करत आहेत. 877 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी आपल्या राज्याला लाभलेली आहे. बराच काळ दुर्लक्षित राहिलेला हा एक विषय होता. विकासाच्या दृष्टीने देखील पोटेन्शियल असणारा हा विषय होता. देवेंद्रजी फडणवीस म्हटलं की एक विकास आणि गतिमान विकास असं एक
चर्चा असते किंवा असा एक देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं की गतिमान विकासाचं चित्र डोळ्यासमोर येतं. पहिलाच मंत्रिपदाचा आपला कार्यकाळ आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे या विषयातले कोणते प्रमुख मुद्दे तुम्ही प्रामुख्याने सुरुवातीला हाताळायला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस घेतले? सर्वात प्रथम मी तरुण भारत, विवेक पार्क फाउंडेशन आणि आपले सगळे जे आयोजक आहेत त्यांचे मनापासून आभार ह्याच्यासाठी मानेन की आपण MGX 2035च्या ह्या उद्दिष्टामध्ये बंदर विकास या एकंदरीत या क्षेत्राला जे महत्त्वाचं समजून तुम्ही आम्हाला, माझ्या मंत्रालयाला किंवा आमची सरकारची भूमिका समजवण्यासाठी जे काही व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे त्यासाठी मी मनापासून आभार मानतो. कारण का आतापर्यंत मेरीटाईम डेव्हलपमेंट हा विषय तसा दुर्लक्षितच होता आणि आपला भारत देश गायत्रीजी अगर आपण विचार करायचा असेल तर उदाहरण शिप बिल्डिंगचं क्षेत्र अगर आपण पाहिलं तर आपणही त्याच्याबद्दल लिहिता तरुण भारतमध्ये की आज शिप बिल्डिंग ह्या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये चायना, जपान, साऊथ कोरिया हे एकंदरीत 95% ते लोक सगळेजण आहेत आणि भारत देश म्हणून आपण 0.1% वर आहोत. म्हणजे हा आपला प्रवास जो आपल्याला सुरू करायचा आहे तो कुठून सुरू करायचा आहे हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. आता हा प्रवास सुरू करत असताना केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका, मानसिकता आणि इच्छाशक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. नाहीतर अन्य अगोदरच्या सरकारासारखंच आमचं आत्ताचं सरकार केंद्र आणि राज्याचं त्याच पद्धतीची भूमिका ठेवली असती तर कदाचित आज तुम्ही आम्हाला इथे बोलवलंही नसतं. ह्याचं कारण असं आहे की गेल्याच वर्षी इंडिया मॅरिटाईम वीकच्या निमित्ताने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचे शिपिंग मंत्री सोनवालजी हे स्वतः महाराष्ट्रामध्ये आलेले. मुंबईमध्ये आपण जवळपास एक आठवडाभर आपला देश मॅरिटाईम सेक्टरच्या दृष्टिकोनातून कुठे जाऊ पाहतोय, आमची पॉलिसीज काय आहेत, आमचं विजन काय आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण पूर्ण आठवडाभर त्या बाबतीमध्ये चर्चा केली. आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री ह्या राज्याचे प्रमुख म्हणून मॅरिटाईम डेव्हलपमेंटमध्ये आमचा महाराष्ट्र कुठे जाऊ पाहतोय ह्याचेही विचार आमच्या एकंदरीत स्टॉलच्या माध्यमातून असो विविध व्यासपीठाच्या निमित्ताने मांडलेली आहे. आणि म्हणून हा जो काही प्रवास आता आपल्याला करायचा आहे किंबहुना स्पर्धेमध्ये जे उतरायचं आहे, चीन आज जवळपास 50% शिप बिल्डिंगमध्ये आहे. म्हणजे मॅरिटाईम डेव्हलपमेंट बंदर विकासमध्ये जवळपास 50% आहे. 15% जपाननी घेतलेलं आहे. आता ह्या देशांनी नेमकं असं वेगळं काय केलं ज्याच्यामुळे ह्यांच्यावर मॅरिटाईम सेक्टरमध्ये ह्यांच्यावर विश्वास वाढला, ह्यांच्याकडे गुंतवणूक आली, पोषक वातावरण तयार झालं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी तसे धोरणात्मक निर्णय घेतले, तसं गुंतवणुकीदारांसाठी वन विंडो क्लिअरन्स किंवा काही परवानग्या लवकर त्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली. त्याचबरोबर बंदर विकास जेव्हा आपण म्हणतो, शिप बिल्डिंग म्हणतो, शिप ब्रेकिंग म्हणतो ज्याला, म्हणजे जहाज तोडणे बांधणी ज्याला आपण म्हणतो, त्या क्षेत्रामध्ये पर्यावरणाची परवानगी हे सर्वात मोठं अडचण असतं. आता आपल्या इकडे कुठलेही गुंतवणूकदार असतील तर त्यांना या गोष्टीची चांगली जाणीव आहे की मला अगर शिप बिल्डिंगची एक युनिट आमच्या महाराष्ट्रामध्ये टाकायची आहे, तुम्ही 877 किलोमीटरचं आपल्याला एकंदरीत किनारपट्टी आहे याचा आपण उल्लेख केला, तर ह्या किनारपट्टीवर अगर आपल्याला शिप बिल्डिंग, शिप ब्रेकिंगचे अगर इथे फॅक्टरी टाकायची झाली, कारखाना टाकायचं झालं तर सर्वात मोठं अडचण हे पर्यावरणाची परवानगी येते. आता ह्याच सगळ्या गोष्टीवर बोट ठेवून, ह्याच सगळ्या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकार म्हणून पहिल्या 100 दिवसामध्ये आपलं सरकार, आपलं राज्य हे एकमेव असं राज्य आहे ज्यांनी स्वतःची जहाज बांधणी, जहाज तोडणे आणि जहाज दुरुस्तीची स्वतंत्र अशी पॉलिसी आणलेली आहे, धोरण आणलेलं आहे. असं कुठल्याच दुसऱ्या राज्यांनी केलेलं नाही आणि ते पण आपण पहिल्या 100 दिवसामध्ये आणतोय. ह्याचं स्पष्ट असं दिसतं की राज्य सरकार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या जहाज बांधणी क्षेत्रामध्ये, मॅरिटाईम डेव्हलपमेंटमध्ये आम्हाला आदरणीय पंतप्रधानांचं जे काही मॅरिटाईम डेव्हलपमेंटच्या संदर्भात विजन आहे त्याच्यामध्ये आम्हाला ॲग्रेसर राहायचं आहे. आम्हाला वी वॉन्ट टू लीड द पॅक, आम्हाला पुढे राहायचं आहे.
आणि म्हणून आम्ही स्वतःचं धोरण एक आणलेलं आहे. धोरणाच्या अनुसार आम्ही असंख्य ज्या काही बंदर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, ते लोक आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांच्याशी भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्यामध्ये महाराष्ट्राबद्दल एक विश्वास निर्माण करणं की तुम्ही आमच्याकडे यावं, तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक करा, तुम्हाला पोषक असं वातावरण. मग पहिले जे काय तुम्हाला 6 महिने लागायचे, आता आम्ही तुम्हाला 2 महिन्यामध्ये सगळ्या परवानग्या मिळवून देऊ शकतो. पर्यावरणाची परवानगी जी सर्वात मोठी अडचण होती, मी तुम्हाला गायत्रीजी सांगतो, केंद्र आणि राज्य सरकार आता एकच विचारायचं असणं, जेव्हा आम्ही डबल इंजिन म्हणतो, लोकांनी ह्याबद्दल का विचार करायला हवा. काय उदाहरण, आमचे पर्यावरणाचे जवळपास 32 परवानग्या आमच्या केंद्र सरकारकडे प्रलंबित होते. विविध आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या प्रकल्पासंदर्भात जवळपास 32 परवानग्या प्रलंबित होत्या. आदरणीय भूपेंद्र यादवजी आपले देशाचे पर्यावरण मंत्री आहेत. मी आणि माझे मंत्रालयाचे अन्य अधिकारी त्यांना भेटायला गेलो. आम्ही त्यांच्याशी भेटून परत मुंबईला येईपर्यंत त्याच्यामधले 30 परवानग्या आम्हाला त्यांनी देऊन टाकले. म्हणजे एवढं पोषक वातावरण, जे अडसर होतं तेही दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तयारीमध्ये आहोत. राज्याचे MCZMAची जी कमिटी आहे, कुठलाही तुम्ही परवानगी मागायचं असेल, तुम्हाला MCZMAच्या कमिटीकडे जायला लागतं, तेही अतिशय सकारात्मक आहेत. आणि म्हणून आजच्या काळामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीसजींचं जी दूरदृष्टी आहे, जे विजन आहे की महाराष्ट्र एक $1 ट्रिलियन इकॉनॉमी असणार, त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान हे आमच्या बंदर खात्याचं असणार. 1 ट्रिलियन इकॉनॉमी ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस महत्त्वाचा प्रकल्प तुमच्या विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो म्हणजे वाढवण बंदर. तुम्ही आता उल्लेख केला की पर्यावरणीय परवानग्या घेण्यासाठी शासकीय पातळीवर आपण अत्यंत वेगाने प्रयत्न करत आहोत आणि त्या मिळवत देखील आहोत. मात्र सर्वात मोठं चॅलेंज आहे ते स्थानिकांना विश्वासात घेणं आणि स्थानिकांची परवानगी घेणं. वाढवण बंदर प्रकल्पाची सद्यस्थिती नेमकी काय आहे? काही दिवसांपूर्वीच तुम्ही सातपाटी या ठिकाणी मत्स्य बंदराच्या भूमिपूजनाचा देखील सोहळा केला. हा विरोध आता मावळतोय का? आणि वाढवण बंदर जी वेळ त्याची ठरलेली आहे त्या टाइमलाईन मध्ये पूर्ण होईल का? बघा, ह्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणून आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. पारदर्शक पद्धतीने आम्हाला देशाच्या, राज्याचा विकास करायचा, त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड नाही आणि कुठलीही फसवणूक नाही. आम्ही वाढवणमध्ये आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही 26% आहोत, उर्वरित केंद्र सरकार आहे. आणि म्हणून जेव्हा आपण वाढवण बंदरच्या दृष्टिकोनातून विचार करतो, तर आज जेव्हा मी शिप बिल्डिंगच्या संदर्भात तुम्हाला म्हटलं, तर बंदर ह्या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये, बंदर क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र 1 ते 10 मध्ये कुठेच नाही. किंबहुना देश, महाराष्ट्रापेक्षा भारत देश 1 ते 10 मध्ये कुठेच नाही. वाढवण बंदरमध्ये आपल्याकडे 20 मीटरचा ड्राफ्ट आहे. अतिशय पोषक असं विचारपूर्वक ते बंदर आपण तयार करतोय. एकदा ते बंदर तयार झाल्यानंतर आपण 1 ते 5 क्रमांकामध्ये भारत देश म्हणून आपण बंदर क्षेत्रामध्ये येऊ. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी आपल्याला वाढवण बंदरच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. आपण आमच्या आदरणीय लोढाजींच्या मंत्रालयाच्या माध्यमातून तिथे कौशल्य विकासचे पण कार्यक्रम आपण घेतोय. स्थानिक मच्छीमारांना उद्या येणाऱ्या नोकऱ्या कुठल्या, उद्या येणारे उद्योग कुठले, या संदर्भात आमचे कार्यक्रम त्यांना माहिती देण्याचं काम सगळं सुरू आहे. आणि म्हणून विरोध हा आपल्या देशामध्ये कुठलाही प्रकल्प आला तर अपेक्षित असतो, पण त्याच्या संवादाच्या माध्यमातून तो विरोध कमी कसा करायचा, लोकांना विश्वासात कसं घ्यायचं, याबद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला स्पष्ट त्याच्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मच्छीमाराला, प्रत्येक ज्याची तिथे जमीन आहे, जे त्याच्यामध्ये योगदान देत आहेत, त्या प्रत्येकाला विश्वासात घेऊनच आम्ही वाढवण बंदराचं पूर्ण काम वेळेत पूर्ण करणार आहोत. उशीर होण्याचं काहीच कारण नाही. महसूल खातं असो, आमचे तिकडची पूर्ण यंत्रणा असो, आमचे मत्स्य व्यवसाय खातं, सगळेजण आम्ही स्थानिकांच्या संपर्कात आहोत. आम्ही सगळेजण एका बाजूला असल्यामुळे विरोध असण्याचं काहीच कारण नाही. प्रत्येकाला विश्वासात घेऊन आम्ही वाढवण बंदर वेळेत पूर्ण करणार.
निश्चितच त्यासाठी शुभेच्छा. जहाज बांधणी, जहाज तोडणी आणि जहाज दुरुस्तीचं धोरण आणणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. नक्कीच अभिमानास्पद बाब आहे आपल्या सगळ्यांसाठी. काही दिवसांपूर्वीच तुम्ही सिंधुदुर्गात देखील काही जागेचा शोध घेण्यासाठी, संभाव्य जागेचा शोध घेण्यासाठी सूचना केल्या होत्या. कालच तुम्ही आपल्या बैठकीमध्ये पालघरमध्ये देखील एक शिप बिल्डिंग क्लस्टर जे आहेत यासाठी देखील परवानगी दिली किंवा त्याचा आढावा देखील घेतला आहे. महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या भागांमध्ये आगामी काळामध्ये आम्हाला असे क्लस्टर्स बघायला मिळतील? आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी ह्या वर्षीच्या अर्थसंकल्प भाषणामध्ये मेरीटाईम क्लस्टरची घोषणा केली आणि मग आपल्या 877 किलोमीटरच्या पूर्ण किनारपट्टीवर, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, महाराष्ट्र आता गुंतवणूकदारांसाठी मेरीटाईम डेव्हलपमेंटसाठी अतिशय एक पोषक राज्य आहे. त्यांना विश्वास आहे की ज्या राज्याचे मुख्यमंत्री एवढे विजनरी आहेत, आम्ही बंदर खातं म्हणून त्यांना सगळ्या पद्धतीची मदत आमच्या पॉलिसीच्या माध्यमातून, धोरणाच्या माध्यमातून देण्यासाठी तयार आहोत. कुठेही तिथे उशीर होण्याचं काही कारण नाही. म्हणून गुंतवणूकदारांमध्ये एक उत्साह आहे. प्रत्येकाला आज महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, स्वतःची इथे फॅक्टरी टाकायची आहे, शिप बिल्डिंगची युनिट टाकायची आहे. आणि म्हणून त्याचा उल्लेख तुम्ही केला की देवगड असो, रत्नागिरी असो, खालती रायगड असो, म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड यात आणि पालघरपर्यंत या सगळ्या किनारपट्टीवर आता येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला शिप बिल्डिंगचे असंख्य प्रकल्प तुम्हाला येत असताना दिसतील. 2030 पर्यंत अगर ह्या क्षेत्राला आपण योग्य पद्धतीने अगर प्रोत्साहन देऊ शकलो तर जवळपास 40,000 नोकऱ्या फक्त शिप बिल्डिंग किंवा जहाज बांधणी ह्या क्षेत्रामध्ये तयार होऊ शकतात. एवढी क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. या 40,000 नोकऱ्या स्थानिकांना मिळावा यासाठी आपलं विजन काय असतं? ज्या खात्याचा मंत्री नितेश राणे, तिथे बाहेरच्या लोकांचा विषयच येत नाही. निश्चितच म्हणून त्याची तुम्ही चिंता काही करू नका. आमचे सगळे नियम ठरलेले आहेत. आमचे आधार कार्ड तपासूनच, वोटिंग ID तपासूनच आम्ही नोकऱ्या देणार. तेवढा विश्वास तुमच्यावर आहे. नितेशजी, आत्ताच थोड्या वेळापूर्वी कौस्तुभजी धवसेंचं सेशन झालं. राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर खूप मोठी चर्चा झाली. तुम्ही देखील काही दिवसांपूर्वी आढावा घेतला आणि जवळपास आपल्या विभागाच्या माध्यमातून 14 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत. हे करार नेमके कोणकोणत्या विभागात झालेले आहेत आणि यातून निर्माण होणाऱ्या संधी नेमक्या काय असणार असतील? 56,000 कोटीची MOU सामंजस्य करार आपण इंडिया मॅरिटाईम वीकमध्ये केले. गेल्याच आठवड्यात काय होतं, आपल्या इकडे सामंजस्य करारच्या एकंदरीत त्याच्याबद्दल चर्चा खूप होते. आमचे विरोधक त्याची टिंगलही उडवतात. पण खऱ्या अर्थाने हे सामंजस्य करार अस्तित्वात आणण्याच्या दृष्टिकोनातून आमचे मुख्यमंत्री अतिशय गंभीर आहेत आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शनही आम्हाला करतात. आणि म्हणून प्रत्येक सामंजस्य करार झाल्यानंतर आम्ही सातत्याने त्या लोकांच्या संपर्कात असतो. त्यांच्या परवानग्या कशा भेटू शकतात, किती लवकर त्यांना फॅक्टरी टाकण्यामध्ये आमची मदत पाहिजे. तर 56,000मध्ये जवळपास 50,000 ते 48,000 जो गुंतवणूक आहे ते आजच्या तारखेला आम्ही प्रत्येकाची वेळ आणि महिना आणि वर्ष ठरवून दिलेलं आहे की ह्या वर्षी तुम्ही ह्या तारखेला तुम्ही सामंजस्य करार केलेला आहे, ह्या वर्षाच्या ह्या महिन्यामध्ये तुमच्या फॅक्टरीचं भूमिपूजन होणार. अशा पद्धतीचा पाठपुरावा आम्ही त्यांच्याबरोबर करतोय. मी तुम्हाला बोलतो की मोठ्या प्रमाणामध्ये, जसं मी परत सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये येते आहे. पोषक वातावरण आहे, रोजगाराची चांगली संधी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बंदर क्षेत्र किंवा मेरीटाईम डेव्हलपमेंटमध्ये आपण निश्चित पद्धतीने ॲग्रेसर राहू. सर, जेव्हा आपण बंदरे विकास या विषयावर बोलतो त्यावेळेस आणखी एक विभाग तुमच्याकडे आहे, तो म्हणजे मत्स्य व्यवसाय, जो थेट सर्वसामान्यांशी निगडीत आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणि मत्स्य शेतीला कृषी दर्जा देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय हा तुमच्या कार्यकाळात झालेला आहे. या योजनेचे रिझल्ट्स नेमके काय आहेत? जेव्हा आम्ही या खात्याचा पदभार सांभाळला आणि त्याच्यानंतर आम्ही जो प्रवास सुरू केला आहे, काही गोष्टी ज्या आम्ही अतिशय स्पष्ट आम्हाला नजरेत आलं की पारंपरिक मच्छीमार जो आमच्या किनारपट्टीवर राहतो त्याला जोपर्यंत आपण आर्थिक सक्षम करत नाही, त्याला स्पर्धेमध्ये उतरवण्यासाठी आपण त्याला आर्थिक ताकद सरकार म्हणून त्याच्या मागे उभी करत नाही, तोपर्यंत तो स्पर्धेमध्ये उतरूच शकणार नाही. म्हणूनच आपल्याला अनधिकृत ट्रॉलरवाले हे अन्य राज्यातून येत असताना दिसतात. अनधिकृत पद्धतीने मासेमारी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांच्यावर कारवाई करायला लागते. मग आमची अशी भूमिका राहील की आपण
25-50 वर्षाचा विचार अगर आपल्याला करायचा असेल तर किनारपट्टीवर असणारा जो पारंपरिक मच्छीमार आहे त्याला आपण आर्थिक सक्षम करू. आणि मग आर्थिक सक्षम करण्यासाठी एक तर त्याला त्या पद्धतीच्या योजना आपल्याला आणायला लागतील. आमच्या राज्य सरकारचं मत्स्य व्यवसाय खातं ची एकही राज्याची योजना आत्तापर्यंत नव्हती. आमचं बजेट जवळपास 212 कोटीच होतं. एकही योजना नाही, 212 कोटी. आता आपल्याला आंध्र, तमिळनाडू, केरळ ह्यांच्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल, ज्यांचे बजेट गायत्रीजी तुम्हालाही माहिती आहे 3,000, 4,000, 7,000 कोटी प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये ते मुख्यमंत्री त्यांच्यासाठी जाहीर करतात. आणि आपण हे 212 कोटी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो, मी असो माझे सचिव असो, आम्ही पूर्ण आमचा प्लॅन त्यांच्याकडे समोर मांडला. आम्हाला बोलायला समाधान वाटतं की मुख्यमंत्री साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आणि ह्याच अर्थसंकल्पामध्ये जसं तुम्ही उल्लेख केला की मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, आत्तापर्यंत आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे लाभ घेत होतो. आज आता राज्य सरकार म्हणून आपल्या राज्याची पहिली मच्छीमारांसाठी योजना ही मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आहे. आणि आता आमच्या खात्याचं बजेट 1,240 कोटीवर आपण घेऊन गेलेलो आहे. ठीक आहे. आणि हा सगळ्याचा सगळा जी ही निधी उपलब्ध झालेली आहे, तुम्ही थोडं त्या योजनेचा अगर योग्य पद्धतीने अभ्यास केला म्हणजे मच्छीमार महिलांच्या ग्लव्ससाठी हातात जे काय ते माशांचं जेव्हा हे काढतात तेव्हा त्यांची नखांचं फार मोठं त्यांना हानी होते. तर त्यांना ग्लव्सपासून आपल्या आईस फॅक्टरी म्हणजे बर्फाची फॅक्टरीसाठी 10 कोटीचं अनुदान असो किंवा अन्य महत्त्वाच्या साधन समृद्धीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे असो, अशाप्रमाणे 1,240 कोटी अगर आपल्या किनारपट्टीवर आम्ही 100% खर्च करू शकलो तर मी तुम्हाला विश्वास देतो आंध्र आणि तमिळनाडूच्या नंतर किंवा त्यांच्या बरोबरीने तुम्हाला महाराष्ट्र हा मच्छीमारीमध्ये निश्चित पद्धतीने बघायला भेटेल पुढच्या 1 वर्षामध्ये, असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करणार आहे. तुम्ही तामिळनाडू, केरळ वगैरेचा उल्लेख केला म्हणून ही राज्य जी आहेत ती देशामध्ये विविध प्रायोगिक तत्वावर किंवा प्रकल्पांच्या बाबतीमध्ये मत्स्य संपदेमध्ये खूप आघाडीवर आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील ते पोटेन्शियल आहे. मात्र तिथे ज्यावेळेस आम्ही बघतो तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना, तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी किंवा त्यांना खाऱ्या पाण्यातील मासेमारी असेल किंवा गोड्या पाण्यातील मासेमारी असेल याचं प्रशिक्षण दिलं जातं. असे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार काही पुढाकार घेणार आहे का, हा पहिला प्रश्न. आणि त्याला जोडून तुम्ही उल्लेख केला की आपलं बजेट जे आहे ते वाढलं आहे देवेंद्रजींच्या कार्यकाळामध्ये. हे बजेट खर्च करण्यासाठी आणि ते अधिकाधिक नागरिकांपर्यंत त्या योजना पोहोचवण्यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत? गायत्रीजी, मी स्वतः एक MBA डिग्री होल्डर आहे म्हणून मला फायनान्स कळतं. आणि म्हणून मला एक विषय स्पष्ट माहिती आहे की गेल्या वर्षीचे पैसे खर्च केल्याशिवाय आपल्याला अर्थमंत्री पैसे परत देतच नाही. आणि ज्या अर्थ खात्याचे मंत्री आता देवेंद्रजी आहेत, मग आमचा हेडमास्टरच एवढा अर्थ खात्यामध्ये कडक असल्यामुळे आम्हाला डिसेंबरपर्यंत ते पैसे खर्च करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. जेणेकरून मार्चच्या अगोदर आम्ही परत एकदा देवेंद्रजींकडे जाऊन अजून 500 कोटी मागू शकतो, अशा पद्धतीची रचना एकंदरीत मी लावलेली आहे. आणि त्याचमुळे हे सगळे पैसे योग्य पद्धतीने आपण खालच्या शेवटच्या मच्छीमारांपर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो, त्यासाठी आम्ही वारंवार आमचे जे फिशरीजचे अधिकारी आहेत, त्या जिल्ह्याचे त्या तालुक्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी सातत्याने आमच्या सगळ्यांचा संपर्क असतो. आमचे आत्ता हल्लीच आम्ही वर्सोवाच्या फिशरीज कॉलेजमध्ये त्यांच्याबद्दल मार्गदर्शन शिबिर त्यांच्याबरोबर घेतलं, जेणेकरून आम्ही नुसतं निर्णय घेत वरती बसत नाही, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी ही खाली 100% झाली पाहिजे. आम्ही जेव्हा कृषीचा दर्जा दिला तेव्हा आम्ही माहिती घेतली की बाबा KCC क्रेडिट कार्ड किती लोकांनी काढलं, तर 1,208च मच्छीमारांनी, जो आकडा माझ्या हिशोबाने नगण्य आहे. एवढी मोठी ती आदरणीय आमचे नरेंद्र मोदीजींची ती योजना आहे. चांगली फायदेशीर योजना आहे. जे फायदे आतापर्यंत शेतकरी घेत होते तेच आता आमचे मच्छीमार KCCच्या माध्यमातून घेऊ शकतात. पण 1,208 फक्त देणं हे कमी आहे, म्हणून आम्ही त्याची आता यंत्रणा लावलेली आहे. योजना ह्या 100% जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचा लाभच दिसत नाही, सरकारचं कामच दिसत नाही. म्हणून त्याच्यावर जास्त काम करणं हे मी माझ्या खात्याच्या माध्यमातून चालू ठेवलं आहे. त्याचा फरक तुम्हाला काही महिन्यामध्ये दिसेल.
मत्स्य निर्यातीमध्ये आपण आघाडीवर यावं यासाठी आपण काही प्रयत्नशील आहोत का? केंद्रासोबत आपण काही चर्चा करतो आहोत का? किंवा आपण आघाडीवर यावं यासाठी काही योजना आखतोय का? नाही, असं आहे की आम्ही विविध निर्यात करणाऱ्या ज्या कंपनी आहेत, जे लोक आहेत, त्यांच्या सातत्याने आम्ही संपर्कात आहोत. त्यांची गरज काय आहे, त्यांच्या काय सरकारकडून अपेक्षा आहेत, एकदा त्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतरच आपण पुढचं पाऊल टाकू शकतो. आणि म्हणून जे निर्यातदार आहेत त्यांच्या अपेक्षा समजून घेऊनच माझं मंत्रालय त्या टप्प्यावर काम करत आहे, काम चालू ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता जे केंद्राचे काही जे आकडे आलेले आहेत, तुम्ही त्यांच्यात बघा, आमचं सर्वात जास्त महाराष्ट्रातच उत्पादन वाढलेलं आहे. आणि म्हणून तो पॉलिसी किंवा धोरणांचा फरक किंवा प्रतिबिंब हे मच्छीमार समाजाच्या एकंदरीत मार्केटवर दिसत आहे. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे मुंबई वॉटर टॅक्सी. येत्या सोमवारीच पहिली जी वॉटर मेट्रो आहे किंवा पहिली जी फेरी आहे ती मुंबईच्या बंदरात दाखल होते आहे. काय विजन आहे आणि मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बदलण्यामध्ये हा प्रकल्प कसा गेम चेंजर ठरेल? बघा, आदरणीय देवेंद्र फडणवीसजी जेव्हा महाराष्ट्र ग्रोथ ॲक्सिलेटर 2035च्या बद्दल आपण विचार करतो, तर त्याच्यामध्ये मुंबईसारखी शहरं मध्ये गर्दी कशी कमी व्हावी, लोकांसाठी सुविधा कशी वाढावी, त्याचबरोबर डिकंजेस्ट ज्याला आपण म्हणतो, जोपर्यंत आपण लोकांना प्रवासासाठी पर्यायी मार्ग देत नाही. आज तुम्ही मेट्रोमध्ये बघा किती फरक पडलेला आहे, गर्दी कमी होत गेलेली आहे. पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही अन्य देशांकडे पाहता, उदाहरण स्वीडनसारखा देश आहे, तिथे मी स्वतः जाऊन आलेलो आहे. तिथे किनारपट्टी असलेला पूर्ण देश आहे, आयलंड सिटी ज्याला आपण म्हणतो तसा देश आहे तो. आणि त्यांच्यामध्ये मूळ प्रवासी वाहतूक ही जलवाहतूक आहे. आपल्याकडे एवढी मोठी किनारपट्टी आहे, पण आतापर्यंत त्याच्याकडे आपण पाहिलंच नाही किंवा प्रयत्न झाले आहेत, नाही झालं असं म्हणत नाही. पण जेवढी क्षमतेने आपण आपली जलवाहतूक सुरू करायला पाहिजे होती ती आतापर्यंत आपण केली नाही. त्याच विषयावर आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी विचार केला. आम्हाला मुंबई वॉटर मेट्रोसारखी संकल्पना आमच्यासमोर मांडली. आम्ही कोची वॉटर मेट्रोचे थोडा अभ्यास केला. त्या धर्तीवर आम्ही आमचा DPR तयार केलेला आहे. आणि MMR पूर्ण रिजन आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून जोडण्याची आमची पूर्ण तयारी आता सुरू आहे. DPR आमच्याकडे आलेला आहे. 2028 पर्यंत आम्ही आमचे पहिले 3 रूट आम्ही चालू करणार आहोत. त्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी लागणारी बोट, सगळ्याची एकंदरीत चर्चा आम्ही देशांबरोबर, अन्य स्वीडन, नॉर्वे सारख्या देशांबरोबर सुरू आहे. पण त्याचबरोबर देवेंद्रजींचा अजून एक आग्रह असा आहे की ह्या ज्या बोटी आम्ही घेतोय ते प्रामुख्याने मेक इन महाराष्ट्र असल्या पाहिजे. आणि म्हणून कॅन्डेलासारखी कंपनीचा उल्लेख तुम्ही करतात. नॉर्वेशी आता हल्लीच आम्ही सामंजस्य करार केलेला आहे. काही गोवाच्या चांगल्या कंपन्या आहेत, महाराष्ट्राच्या कोचीच्या काही कंपन्या आहेत. त्या सगळ्या जणांचा आमचा एवढंच एक आग्रह आहे की तुम्हाला अगर ह्या बोटी आम्हाला द्यायच्या असतील तर त्या मेक इन महाराष्ट्र असल्या पाहिजे. म्हणून प्रत्येक जण येणाऱ्या काळात आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्याची युनिट टाकण्यासाठी तयार आहे. म्हणजे बोट फॅक्टरी बनवत असताना तुम्ही विचार करा केवढे मोठे रोजगार त्याही निमित्ताने तयार होतील. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये एकंदरीत वॉटर मेट्रो किंबहुना जलवाहतुकीमध्ये महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य असेल. मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा हा प्रवास असेल का? नक्की असणार. पण शेवटी मुंबईकरांना अगर चांगली सुविधा पाहिजे असेल तर थोडं तरी खर्च करण्याची मानसिकता असली पाहिजे. सगळ्यात काटकसर करून तुम्हाला काय त्या हाताने बोट्या चालवायचे नाहीत ना. आपल्याला चांगले दर्जेदार अगर आपल्याला बोटी पाहिजे असतील जे आपण बाहेरगावी बघतो. आणि मी तुम्हाला सांगतो, मुंबईकरांना कदाचित तुम्ही कमी लेखताय, तुम्ही त्यांना चांगली सुविधा दिली तर ते तिकीटसाठी पण पैसे द्यायला तयार असतात. असं आता तुम्ही उदाहरण गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेर गायत्रीजी तुम्हाला ते समोर तुम्ही ते सगळ्या लाकडी बोटी बघतात. तिथे ते 30 ते 40 वर्षाच्या बोटी आहेत. एक मंत्री झाल्यानंतर एक असं अधिवेशन गेलं नाही जिथे कुठल्या आमदाराने मला तिकडल्या झालेल्या अपघाताबद्दल प्रश्न विचारलेला नाही. आणि म्हणून मी गेल्याच आठवड्यामध्ये त्या सगळ्या बोट मालकांच्या असोसिएशन बरोबर बसलो. आदरणीय पंतप्रधानांनी अतिशय योग्य जो आव्हान आपल्याला केलेला आहे की चला आपण इंजिनची बचत करा, आपण EV गाड्या वापरा. त्याचबरोबर आता ज्या डिझेलवर चालणाऱ्या ज्या त्यांच्या बोटी आहेत
आता तुम्ही ते इलेक्ट्रिक करा असं आव्हान जेव्हा पंतप्रधानांचं आम्ही त्यांच्याकडे पोचवलं, त्यांनीही सकारात्मक पद्धतीने घेतलेलं आहे. आम्हीही आर्थिक पाठबळ जे त्यांना पाहिजे ते मुंबई बँकसारख्या बँकेतून आम्ही त्यांना देण्यासाठी तयार आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळात जे बोट मच्छीमारी बोटी असतील किंवा प्रवासी बोटी असतील ज्या तुम्हाला दिसत आहेत, आज लाकडी बोटी दिसत आहेत, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक अशा या निमित्ताने दिसतील. आज अगर तुम्ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अगर बघाल तर आज त्या लाकडी बोटीतून ते जे व्यवसाय करणारे जे लोक आहेत ते फक्त एक काय दोनच प्रवास करू शकतात किंवा व्यवसाय करू शकतात. उद्या इलेक्ट्रिक बोट आली, थोडी आधुनिक आली, त्याच्यामुळे तिथे 2 वेळा ते राऊंड मारतात, तिथे 4-5दा ते मागे पुढे करून जास्त उत्पन्न कमवू शकतात. आणि आधुनिक अगर बोट आम्ही आणली, इलेक्ट्रिक बोट आणली, तर मग तिकीटचे दर थोडे वाढवायला लागणार आणि त्याच्यासाठी मुंबईकर तयार आहेत. निश्चितच आपण बघूयात आगामी काळामध्ये काय होतंय ते, आणि त्याच्यासाठी देखील शुभेच्छा. नितेशजी, आपण नारायण राणे साहेबांचा एक वारसा पुढे घेऊन जात आहात. या निमित्ताने असं आहे की कोकणातील नागरिकांच्या तुमच्याकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, अशावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री देखील आहात. या भागातील रस्ते असतील, जेट्टीज असतील, पर्यटन असेल किंवा डिजिटल कनेक्टिव्हिटी असेल, यामध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा भविष्यात हे अधिक अपग्रेडेड व्हावं यासाठी तुमचं विजन नेमकं काय आहे? सिंधुदुर्गचा विकास हा आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. 90पासून आमचे वडील तिथे राजकीय प्रवास वडिलांनी सुरू केला. लाल मातीचे रस्ते ते कॉन्क्रीटच्या रस्त्यापर्यंत प्रवास सिंधुदुर्गाने केलेला आहे. पण आता पुढचा टप्पा म्हणजे पिढी बदललेली आहे, पिढीची अपेक्षा बदलली आहे. पहिलं रोटी कपडे और मकान असायचं, आता रोटी कपडे मकान और मोबाईल असा बदल झालेला आहे. म्हणून पर्यटनाला अगर आपल्याला चालना द्यायची असेल, आता आमचे पर्यटक जेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये आले गायत्रीजी, तर काउंटरवर उभं राहून रूम किती मोठा हे विचारत नाही, हॉटेलमध्ये नेटवर्क आहे काय विचारतात. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यासाठी आता आमच्या इथे कनेक्टिव्हिटी वाढावी, कनेक्टिव्हिटी अजून सक्षम व्हावी, या दृष्टिकोनातून आम्ही आमची पावलं उचलायला तयार केली आहेत. काही BSNL असो किंवा जिओसारख्या कंपन्या असो त्यांच्याबरोबर आपण संवाद साधतोय. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये पर्यटन जिल्हा असल्यामुळे सिंधुदुर्ग निश्चित पद्धतीने अजून सुधारेल असा मी विश्वास तुमच्या निमित्ताने देऊ शकतो. त्याचबरोबर आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला AI युक्त म्हणून आमचा जिल्हा हा राज्यात हा पहिला जिल्हा आहे. म्हणजे आम्ही जवळपास 8 डिपार्टमेंट गायत्रीजी आम्ही पूर्ण पद्धतीने AIचा वापर करतो. त्याच्यामुळे क्षमता वाढलेली आहे, अधिकारी अजून जास्त काम करतायत आणि कमी अधिकारी असताना पण आमचा जिल्हा अजून चांगलं काम करू शकतो. म्हणून असे विविध प्रयत्न, पर्यटन असो, कनेक्टिव्हिटी असो, पायाभूत सुविधा असो, या सगळ्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग हा आम्ही नेहमी पहिल्या 5 क्रमांकामध्ये राहिलेलो आहे. ते 5 क्रमांकामध्ये ठेवण्याचं काम मीही माझ्या पद्धतीतून प्रयत्न करतो. नितेशजी, तुम्ही काही दिवसांपूर्वी रिव्हर्स मायग्रेशनचा एक मुद्दा एका मुलाखती दरम्यान मांडला होता. हे नेमकं कधीपर्यंत शक्य होईल आणि त्याच्यासाठी पूरक वातावरण निर्माण व्हावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात? रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे चाकरमानी जे आमच्या मुंबईमध्ये आजूबाजूला राहतात त्यांना आम्हाला परत आता गावी घेऊन जायचं आहे आणि त्यांनाही गावाकडे जायचं आहे. त्यांनाही आता काय मुंबई आवडते असं काय राहिलेलं नाही. आणि कारण का मुंबईमध्ये राहणं असं त्यांना गावापेक्षा आता काय आवडत नाही. जसं जेव्हा आम्हाला आताच मेच्या सुट्टीमध्ये भेटतात तेव्हा मुंबईला पोटभर शिवाय घालतात असं आहे. पण मुद्दा असा आहे की त्यासाठी आम्हाला त्याच पगाराची नोकऱ्या आम्हाला आमच्या सिंधुदुर्गामध्ये आम्ही तयार कसे करू शकतो यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या पद्धतीचे कारखाने आता हल्लीच 2 दिवसा अगोदर तुम्ही ऐकलं असेल की चांगले न्यूक्लिअर ग्रीन एनर्जी ग्रीन असे प्लांट आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या कोकणासाठी जाहीर केलेले आहेत. जवळपास लाखोची गुंतवणूक आणि त्याच्यापेक्षाही 1.25 लाखपेक्षाही रोजगार नोकऱ्या हे आमच्या सिंधुदुर्गामध्ये कोकणामध्ये आता येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहेत. त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून 5 स्टार हॉटेल आम्ही आता अंतिम टप्प्यात आहोत. ताज शिरोडामध्ये वेंगुर्ल्यामध्ये येत आहे आणि म्हणून रोजगाराची संधी जेव्हा आमच्या कोकणामध्ये तयार होईल तर मला विश्वास आहे रिव्हर्स मायग्रेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि तोच आमचा मूळ मुद्दा आहे.
माझी इच्छा आहे की आमच्या आता उदाहरण मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. आता 10वी आणि 12वीमध्ये आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकण नेहमी पहिल्यांदा आलेला आहे, पहिल्यांदाच येतो आणि आलेला आहे. आम्ही गुणवंत विद्यार्थी सत्काराचे कार्यक्रम घेतो, ती मुलं आम्हाला तेव्हाच दिसतात, त्याच्यानंतर कधीच दिसत नाही. आमचा उद्दिष्ट असं आहे की त्या मुलांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या गावामध्ये आपल्या आईवडिलांकडे आपल्या तालुक्यामध्ये राहूनच नोकऱ्या कराव्या, दर्जेदार पगाराच्या नोकऱ्या कराव्या, असं आमचं उद्दिष्ट आहे. कुठलीही निवडणूक आली तर आम्हाला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून विनंती करायला लागते की बाबा तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांना सुट्ट्या द्यायला सांगा, कारण आमची मुलं तिथे जास्त नोकऱ्याला जातात. म्हणून हे सगळे विषय आम्ही वर्षानुवर्ष गायत्रीजी आता सहन केलेला आहे. आता आम्हाला कुठलाच प्रकल्प आम्हाला परत जायला द्यायचे नाही. प्रकल्पाला विरोध करणारे सगळ्याच्या सगळे लोकांनी घरी बसवलेले आहेत त्यांना, आणि रोजगार तुम्ही आणा या अपेक्षेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, आम्हाला सत्तेवर बसवलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये रिव्हर्स मायग्रेशनच्या नावाने, ज्याचा उल्लेख तुम्ही केला, मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आजूबाजूचा जो आमचा कोकणातला जो तरुण आहे, तुमच्या माध्यमातून त्यांना सांगेन तुम्ही बॅग भरून ठेवा, आपल्याला परत गावी जायचं आहे आणि ह्याच्यापेक्षाही चांगल्या पगाराची नोकरी आपल्या सिंधुदुर्गात करायची. निश्चितच ही मुलाखत जे ऐकत असतील किंवा भविष्यात देखील ऐकतील त्यांना तुमच्याकडून तुमची ती अपेक्षा नक्की पूर्ण करतील असं आपण आशा बाळगूयात. खूप खूप धन्यवाद नितेशजी, आमच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्याच्यासाठी, आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना देखील विविध प्रकल्पांची माहिती दिली ज्याच्याविषयी सहसा फारशी चर्चा होत नाही. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या कोकण किनारपट्टीने शतकानुशतकं महाराष्ट्र भूमीचं रक्षण केलं, इथल्या मातीला समृद्धी दिली. छत्रपती शिवरायांनी ओळखलेलं सागरी सामर्थ्य, त्यांनी उभारलेले अभेद्य जलदुर्ग, प्रवास आणि व्यापारासाठी विकसित झालेली जहाज बांधणी ही कला तत्कालीन तांत्रिक प्रगतीची आणि दूरदृष्टीची साक्ष देते. तर दुसरीकडे याच सागराने इथल्या मत्स्य व्यवसायाला आणि कोळी बांधवांना देखील जगवलं आहे, ज्यातून एक अत्यंत समृद्ध आणि चैतन्यमयी सागरी संस्कृती आकारास आली. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राचा हा सागरी ठेवा केवळ भूतकाळातील गौरव गाथा नाहीये, तर तो आपल्या वर्तमानाचा कणा आहे आणि भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली देखील आहे. हाच सागरी वारसा अधिक समृद्ध करण्याचं आश्वासन आपण नितेशजींकडून घेऊयात आणि आपल्या दुसऱ्या सत्राचा समारोप झाला असं मी या निमित्ताने जाहीर करते. खूप खूप धन्यवाद नितेशजी. धन्यवाद नितेशजी, धन्यवाद गायत्री. वस्तुतः अंत्योदय आणि आत्मनिर्भरता या दोन विषयांना त्यांनी इतक्या सहजपणे जो हात घातलेला आहे आणि खूप महत्त्वाच्या या गोष्टी आहेत आपल्यासमोर आणलेल्या आहेत.